खटाव तालुक्यातील गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर साखर कारखान्यावर वडूज, उंबर्डे, माळशिरस, इस्लामपूर परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत ऊस बिलं मिळावीत यासाठी आंदोलन केलं. शुक्रवारी सकाळी 11:30 ते 4 वाजेपर्यंत हे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान या शेतकऱ्यांनी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये आपल्या शेतातील ऊस कारखान्यात घातला आहे. यावेळी कारखाना प्रशासनाने 15 दिवसात ऊसाची बिलं शेतकऱ्यांच्या खात्यावर पडतील असं सांगितलं होतं. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी 3 ते 4 वेळा प्रशासनाकडे थकीत ऊस बिलासंबंधी मागणी केली. मात्र कारखाना प्रशासन शेतकऱ्यांना टोलवाटोलवी करत होते. शेवटी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोपूज कारखाना प्रशासनाकडे धाव घेत कारखान्याला भेट दिली. यामध्ये कारखाना प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांना एका खोलीत कोंडून ठेवलं व बाहेरून टाळं लावण्यात आलं. ही माहिती औंध पोलिसांना समजताच औंध पोलीस गोपूज या ठिकाणी आलेत. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कारखान्याचे एमडी जोपर्यंत समक्ष येऊन बिल कधी देणार सांगत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला. त्यानंतर कारखान्याच्या एमडी बरोबर झालेल्या चर्चेत संबंधित शेतकऱ्यांना दिनांक 13 मार्च पर्यंत थकीत ऊस बिलं देणार असल्याची लेखी पत्र कारखाना प्रशासनाने दिलं. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. यावेळी विकास गोडसे, सत्यवान गलांडे, गौरव पवार, शंकर पवार, संजय गोडसे, राजू सरथोरवे, टीजे गोडसे सर, गोविंदा गोडसे, संतोष गोडसे, सचिन खुपसे, दत्ता माने, चैतन्य पवार, बाळू इंगळे आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.